Hello students, welcome to the class of SYBCom semester 3 Introduction of Management Accounting. Today we are going to learn about the vertical income statement. Earlier we have learned the format of vertical balance sheet. Now we are going to see the vertical profit and loss statement. So here it is the format given for a manufacturing company. Income statement for the year ended 31st March. This should be your heading. Revenue from operations, that means sales you have to write. सेल्समध्ये तुमच्याकडे दोन प्रकारचा सेल्स असू शकतो, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. आणि दोन गोष्टींचा सेल्स असू शकतो, गुड्सचा आणि सर्व्हिसेसचा. तर हा जो सेल्स आहे त्यातून रिटर्न्स जे आहेत ते तुम्ही वजा करायचे आहेत. रिटर्न्स वजा केल्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे इथे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. रिटर्न्स वजा केल्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वजा करायचे तुम्हाला. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय काय आहे तर ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स, त्यात परचेस ॲड करा, कॅरेज फ्रेट ॲड करा, ऑक्ट्रा इम्पोर्ट ड्युटी ॲड करा आणि मग क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल त्यामधून पुन्हा लेस करा. मग तुम्हाला COGS मिळेल. तर ती COGS जी आहे ती सेल्समधून वजा करायची आणि आउटर कॉलमला इथे मधल्या कॉलमला आलेली अमाऊंट ती म्हणजे cost of material consumed. So this is cost of material consumed. आता त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पुन्हा त्यामध्ये आपल्याला दाखवायचा आहे. बघूया. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला आपण पुढे जाणार आहोत. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरीतले वेगवेगळे एक्सपेन्सेस आहेत. फॅक्टरी पॉवर आहे, सॅलरी आहे, रिपेअर्स, फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस, डिप्रिसिएशन ऑन फॅक्टरी अँड मशिनरी, बिल्डिंग पॅटर्न्स. म्हणजे प्रोडक्शनसाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इथे सगळ्या दाखवायच्या. त्यानंतर त्यामध्ये ओपनिंग WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेसचा जो ओपनिंग स्टॉक असेल तो लिहायचा. त्यातून त्याचा क्लोजिंग स्टॉक वजा करायचा. त्यातून सेल ऑफ फॅक्टरी स्क्रॅप जे आहे ते वजा करायचं. ज्यावेळेला तुम्ही प्रोडक्शन करत असताना काही मटेरियल वेस्ट जातं, काही गोष्टी इतर वेस्ट जातात आणि त्याला स्क्रॅप असं म्हटलं जातं. तर ते स्क्रॅप जे आहे ते वजा करायचं आणि मग जी उरते कॉस्ट तिला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हटलं जातं. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये पुन्हा तुम्हाला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड करायचं आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करायचं आहे आणि नंतर जी मिळते ती आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सो रिव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्समधून जी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला वजा करायची आहे त्या सगळ्यामध्ये या सर्व गोष्टी इन्क्लुडेड आहेत. लेट मी टेक द पेन. सो ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियलपासून इथे तुम्ही या स्टेजपर्यंत हा सगळा एक भाग आहे आणि हे सगळं म्हणजे काय आहे तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला या सेल्समधून वजा करायचे. हा जो सेल्स आला आहे तुमचा, रिटर्न्स वजा करून सेल्स आला आहे त्याला आपण नेट सेल्स असं म्हणतो. त्या नेट सेल्समधून ही COGS वजा करायची. ही COGS वजा केल्याच्या नंतर तुम्हाला इथे रिझल्ट मिळतो तो म्हणजे ग्रॉस मार्जिन किंवा त्याला म्हणतो आपण ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटमधून पुढची स्टेज येते. हा पहिला तुमचा रिझल्ट आहे ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिटचे एक एक रिझल्ट्स तुम्हाला मिळत जाणार आहेत ह्यात. नंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करायचे आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे ज्यांचा बिझनेसशी डे टू डे संबंध आहे असे एक्सपेन्सेस. दोज आर ऑफिस एक्सपेन्सेस, स्टाफ सॅलरीज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन चार्जेस, पोस्टेज अँड टेलिग्राम्स. आता टेलिग्राम डिपार्टमेंट नाही आहे परंतु तरीसुद्धा कुरिअर चार्जेस वगैरे असतात, मोबाईलचे चार्जेस असतात, मोबाईलचे बिल्स असू शकतात, इन्शुरन्स, जनरल एक्सपेन्सेस, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, ऑफिस लाईटिंग, ऑफिस कन्व्हेयन्स म्हणजे काय तर तुमच्या ऑफिसमध्ये जे एम्प्लॉईज येतात त्या एम्प्लॉईजना घर ते ऑफिस ह्या प्रवासासाठी जे पैसे दिले जातात, अलाउन्स दिला जातो त्याला ऑफिस कन्व्हेयन्स असं म्हटलं जातं. देन रेंट अँड रेट्स. नंतर लिगल एक्सपेन्सेस म्हणजे जर तुमच्या बिझनेसचे काही कायदेशीर कामं काही चालू असतील तर वकिलांना दिलेली फी आहे ती लिगल फीज असू शकते. ऑडिट फीज आहे. देन डायरेक्टर्स फीज अँड डिप्रिसिएशन ऑन ऑफिस असेट्स. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसमध्ये येतात.
बिझनेसचं प्रशासन नीट चाललं पाहिजे, सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या पाहिजे. तुमची समजा मॅन्युफॅक्चरिंग जरी कन्सर्न असली तरीसुद्धा प्रॉडक्शन केवळ योग्य चालून उपयोग नाही, तर प्रॉडक्शनच्या सोबत हे ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा चालतं. तर ॲडमिनिस्ट्रेशनला येणारा हा सगळा खर्च यामध्ये रेकॉर्ड केलेला आहे. दुसऱ्या प्रकारचा ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे तो म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. वस्तूची विक्री करणं आणि वस्तूचं वितरण करणं. तुमच्याकडे जे उत्पादन तयार झालेलं आहे त्याची विक्री करायला हवी आणि त्याचं वितरण ज्यांनी खरेदी केलं आहे त्यांना वितरण ते करायला हवं, त्यांच्यापर्यंत माल पोचायला हवा. या सगळ्यासाठी येणारा हा खर्च आहे. कॅरेज ऑन सेल्स म्हणजेच कॅरेज आउटवर्ड ज्याला आपण म्हणतो ते. त्यानंतर सेल्स कमिशन, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे सेल्समनना दिले जातात. देन सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, जो तुमचा काही ब्रँड असेल तो प्रमोट केला पाहिजे. ॲडव्हर्टायझिंग, त्याची जाहिरात केली पाहिजे. वेअरहाऊस एक्सपेन्सेस, तुम्ही फिनिश्ड गुड स्टोअर करून ठेवता त्याचा खर्च आहे. फ्री सॅम्पल्स, सेल वाढावा म्हणून लोकांना फ्री सॅम्पल्स दिले जाऊ शकतात त्याचा खर्च. त्यानंतर सेल्स ऑफिस जे असेल तुमचं, तिथले सॅलरी असतील किंवा तुमचं जर शोरूम असेल तर शोरूममधल्या लोकांच्या सॅलरीज असू शकतात. एक्झिबिशन्सचा खर्च, बऱ्याच वेळेला काय केलं जातं, वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये स्टॉल्स लावले जातात आणि त्या स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या कंपन्या भाग घेतात आणि आपल्या वस्तू तिथे शोकेस करत असतात आणि त्याची विक्री करत असतात. तर एक्झिबिशन्स अँड फेअर्सचा खर्च असू शकतो. सेल्स डिस्काउंट, ज्या वेळेला कस्टमर तुमच्याकडनं खरेदी करतो तर तो कधी कॅशवरती खरेदी करतो म्हणून डिस्काउंट दिला जातो, कधी बल्क क्वांटिटीमध्ये खरेदी करतो म्हणून त्याला डिस्काउंट दिला जातो. तर हा डिस्काउंट अलाउड आहे. त्यानंतर नॉर्मल बॅड डेट्स, सर्वसाधारणपणे बॅड डेट्स किती असू शकतात तर ते बॅड डेट्स गृहीत धरून इथे अमाऊंट लिहिली जाते. नंतर डिप्रिसिएशन ऑन सेल्स असेट्स. डिप्रिसिएशन सेल्सचे असेट्स म्हणजे कुठले, तर समजा शोरूम आहे आणि शोरूममधलं फर्निचर आहे तर त्याच्यावरचे असेट्स त्याच्यावरचं डिप्रिसिएशन जे आहे ते इथे रेकॉर्ड केलं जाईल. किंवा तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशनसाठी व्हेकल आहे, समजा तुमच्या स्वतःचा कंपनीचा एक टेम्पो आहे आणि त्यातून तुम्ही डिस्ट्रीब्युशन करता तर त्या टेम्पोचं डिप्रिसिएशन जे आहे ते इथे येईल. तिसरा प्रकारचा ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे तो म्हणजे फायनान्स एक्सपेन्सेस. यामध्ये कॅश डिस्काउंट अलाउड आहे. त्यानंतर बँक चार्जेस, बँक आपल्याला जे सर्व्हिसेस देते त्याच्यावरती वेगवेगळे चार्जेस लावते ते सगळे फायनान्स एक्सपेन्समध्ये घ्यायचे. त्यानंतर ॲबनॉर्मल बॅड डेट्स काही आले तर ते सुद्धा फायनान्स एक्सपेन्समध्ये घेतले जातात. त्यानंतर बँकेचं कमिशन काही असेल तर ते कमिशन इथे येतं. सो हा फायनान्स एक्सपेन्स जो आहे यामध्ये इंटरेस्ट गृहीत धरलेला नाही आहे. आणि इकडच्या मागच्या आपण स्लाईडला पुन्हा एकदा जाऊ. इथं जो तुमच्याकडे ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे या ग्रॉस प्रॉफिटमधनं आपण 3 प्रकारचे ऑपरेटिंग एक्सपेन्स वजा करतो आहे, ए, बी आणि सी. ए आहे ऑफिस एक्सपेन्सेस, बी आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि सी आहे फायनान्स एक्सपेन्सेस. या तिघांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि ती बेरीज आहे, ह्या तिघांची बेरीज इथे आहे आणि ती बेरीज आपल्याला ग्रॉस प्रॉफिटमधून वजा करायची आहे. ग्रॉस प्रॉफिट मागच्या स्लाईडवरती होता, त्या ग्रॉस प्रॉफिटमधून वजा केल्यानंतर मग आपल्याला त्यातून इंटरेस्ट वजा करायचा आहे. आणि हा जो आलेला प्रॉफिट आहे तो काय आहे, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. हा ऑपरेटिंग प्रॉफिटच आहे, अजून यामध्ये नॉन ऑपरेटिंग गोष्टी ॲड किंवा लेस केलेल्या नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत या ऑपरेटिंगच्यासाठी निगडीत आहेत. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तुमचा जो बिझनेस आहे त्याची बिझनेस ॲक्टिव्हिटी जी आहे त्याला ॲक्टिव्हिटी किंवा ऑपरेटिंग, त्यातनं येणारा प्रॉफिट, त्यातनं येणारा इन्कम म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा ऑपरेटिंग इन्कम होय. आता यातून पुढे आपल्याला इथं नावातच दिलेलं आहे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, म्हणजे पुढची स्टेप आहे आपल्याला इंटरेस्ट वजा करायचं आहे. इथे बघा नेट प्रॉफिट जो आहे, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, त्यातून इंटरेस्ट पेड वजा केला आहे. कशावरचा इंटरेस्ट आहे, तर इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन लोन्स, इंटरेस्ट ऑन पब्लिक डिपॉझिट्स, इंटरेस्ट ऑन शॉर्ट टर्म लोन्स. वरचे लोन्स आहेत ते लॉंग टर्म लोन्स आहेत, हे शॉर्ट टर्म लोन्स आहेत. या वेगवेगळ्या गोष्टीवरचा इंटरेस्ट तुम्ही पे करता तर तो सगळा इंटरेस्ट जो आहे तो इकडे त्याची बेरीज घ्यायची इथे आउटर कॉलममध्ये आणि मग वरच्या प्रॉफिटमधून कुठल्या
या ऑपरेटिंग प्रॉफिटमधून तुम्हाला हा इंटरेस्ट सगळा वजा करायचा आहे. अँड देन वी विल गेट नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. हा अजून आफ्टर इंटरेस्ट प्रॉफिट आहे. आता पुढे त्यामध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम आणि किंवा नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला ॲड करायचे आहेत. आता हे ऑपरेटिंग नॉन ऑपरेटिंग काय कॉन्सेप्ट्स आहेत त्या आपण लगेच थोड्या वेळातच बघणार आहोत. त्याचीही उदाहरणं इथेच आहेत. नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, लोन्स, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट्स, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. त्यानंतर कॉम्पेन्सेशन रिसिव्ड, एखाद्या घटनेमध्ये तुम्हाला दुर्घटना घडली आणि त्याबद्दल गव्हर्नमेंटकडून तुम्हाला काही कॉम्पेन्सेशन त्याबद्दल मिळालं असेल तर ते. रॉयल्टी रिसिव्ड, तुमच्या ब्रँडचं काही तुम्ही डिझाईन वापरायला देत असाल, कुणाला ब्रँड वापरायला देत असाल, तुमचं एखादं पेटंट तुम्ही यूज करायला देत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला रॉयल्टी मिळते, तर तो सुद्धा नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे. देन शेअर ट्रान्सफर फीज रिसिव्ड, ज्या वेळेला एका शेअर होल्डरकडनं दुसऱ्या शेअर होल्डरकडे शेअर विकल्यानंतर ट्रान्सफर केले जातात तर त्यांच्याकडनं त्या ट्रान्झॅक्शनसाठी ट्रान्सफर फीज कलेक्ट केली जाते आणि हा कंपनीचा नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे. या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ही काही तुमची रोज घडणाऱ्या ह्या ॲक्टिव्हिटीज नाहीत, ह्या रोजच्या रोज काही ह्या घटना घडत नाहीत आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहेत, म्हणून त्यांना नॉन ऑपरेटिंग म्हणायचं. आता याच दोन ॲक्टिव्हिटीजशी संबंधित असणारे एक्सपेन्सेस वरती इथे प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट्स इन्व्हेस्टमेंट होतं, आता इथे लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट इन्व्हेस्टमेंट्स आहे. कॉम्पेन्सेशन कोणाला पेड केलेला असेल तर तो नॉन ऑपरेटिंगचा भाग आहे. फाईन आणि पेनल्टी पेड केली असेल तो आहे. आणि फिक्टिशियस असेट्स रिटर्न ऑफ, म्हणजे जे डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे ते तुम्ही दरवर्षी थोडे थोडे राईट ऑफ करता, तर त्याचा राईट ऑफ केलेला भाग जो आहे तो इथे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये लिहिला जातो. आता या दोन्हीची गोळाबेरीज तुम्हाला करायची आहे. एकतर तुम्ही इथे बेरीज वजाबाकी करू शकता किंवा या इथे फॉर्मॅटमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी नॉन ऑपरेटिंगची बेरीज जी आहे ती इथे वरती दाखवली आहे, आउटर कॉलमला घेतली आहे आणि मग पुन्हा बेरीज केली आणि पुन्हा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते इथे टोटल वजा केले आणि यातून आलेला रिझल्ट जो आहे तो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. मग असं काय होता, इथे पहिला प्रॉफिट होता, पहिला सगळ्यात अगदी होता ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट नंतर मिळाला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, हा मिळाला. त्यानंतर मिळाला आता कुठला, नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट मिळाला. देन वी गॉट नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता याच्या नावातच लिहिलं आहे बिफोर टॅक्स, म्हणजे पुढची स्टेप असणार आहे टॅक्स वजा करा. सो टॅक्स वजा करायचा आणि मग आपल्याला इथे मिळेल नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता या नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे हा पूर्ण या वर्षभरातला सगळा कराची लायबिलिटी वगैरे वजा करून राहिलेला प्रॉफिट आहे. तर हा प्रॉफिट तुम्ही ॲप्रोप्रिएशनसाठी वापरू शकता. तुमच्याकडे असा गेल्या वर्षीचा पण बॅलन्स शिल्लक राहिलेला असू शकतो प्रॉफिटचा, तो प्रॉफिट आणि या वर्षीचा प्रॉफिट एकत्र केला जातो आणि त्यातून ॲप्रोप्रिएशन्स केले जातात. ॲप्रोप्रिएशन्स दीज आर चार्जेस अगेन्स्ट प्रॉफिट. तुमच्याकडे जर प्रॉफिट असेल तरच हे ॲप्रोप्रिएशन केले जातात. त्यातला एक भाग आहे ट्रान्सफर टू रिझर्व्स. वेगवेगळ्या रिझर्व्सना यातले काही पैसे ट्रान्सफर करणं म्हणजे बाजूला काढून ठेवणं आणि उरलेले जे आहे त्याला रिटेन्ड अर्निंग्ज असं म्हटलं जातं. ओके, सो डिव्हिडंड दिला असेल तर तो डिव्हिडंडसुद्धा इथे येईल. डिव्हिडंड जो पेड केलेला असेल, इंट्रीम डिव्हिडंड दिला असेल अगोदरच, तो सुद्धा आपल्याला लिहायचा इथे. सो इथे तुमचं इन्कम स्टेटमेंट जे आहे ते क्लोज होईल. आता आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे इन्कम स्टेटमेंट करतो ते स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट यामध्ये काही फरक आहे. फायनान्शियलचं तुम्ही कंपनी फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट नंतर तुम्हाला शिकायचाच आहे, पण तुर्तास आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी हा फॉर्मॅट शिकायचा आहे. आयटम्स दोन्हीकडं सेम असतात, त्यांचं पोझिशन जे आहे त्याचं दाखवायचं आहे कुठं आपल्याला, हेडिंग कुठल्या हेडिंगखाली दाखवायचं ह्याच्यामध्ये थोडाफार फरक फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आहे. कारण मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उद्देश काय आहे तर डिसिजन मेकिंग हा मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उद्देश आहे आणि ही जी माहिती तुम्हाला मिळते आहे सगळी बॅलन्स शीटमधून, इन्कम टॅक्समधून, त्या सगळ्या माहितीचं ॲनालिसिस करणं, त्याच्यावरून रिपोर्ट्स तयार करणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं म्हणजे विश्लेषण करणं आणि मग डिसिजन घेणं हे त्यांचं काम आहे.
प्रॉफिट किती आला आहे याच्यापेक्षा भविष्यात किती प्रॉफिट येईल आणि प्रॉफिट कमी का आला आहे, प्रॉफिट जास्त का आला आहे, याच्यावरती मॅनेजमेंट अकाउंटिंगचा फोकस जास्त आहे. आता यातल्या काही कॉन्सेप्ट्स आहेत त्या आपण बघूया. पहिली कॉन्सेप्ट आहे इन्कमची कॉन्सेप्ट आहे. इन्कम म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही सेल करता गुड्सचा किंवा सर्व्हिसेस रेंडर करता, त्यातनं जे तुम्हाला पैसे मिळतात त्याला इन्कम असं म्हणतात, म्हणजे तो रिव्हेन्यू झाला. इन्कममध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत, तर असेट्स विकल्याच्या नंतर होणारा प्रॉफिट आहे, इंटरेस्ट तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती मिळत असेल, डिव्हिडंड मिळत असेल, काही ग्रँट्स मिळत असतील, काही नुकसान भरपाई मिळत असेल, तर हा सगळासुद्धा इन्कमचा भाग आहे. आता यातला जो पहिला भाग दिलेला आहे, फर्स्ट पॉईंट जो दिलेला आहे, दॅट इज युअर ऑपरेटिंग इन्कम अँड द सेकंड पार्ट इज द नॉन ऑपरेटिंग इन्कम. So operating income is earned during the regular course of business. रेग्युलर कोर्स ऑफ बिझनेस जो आहे तो इथे म्हणजे काय, तर त्याला दुसरी पण काही नावं आहेत, त्यालाच बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणतात. त्याला आणखीन दुसरं नाव आहे ते म्हणजे नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस. नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस, यालाच डे टू डे अफेअर्स म्हणतात, यालाच रुटीन ॲक्टिव्हिटीज असं सुद्धा म्हणतात. तर ज्या बिझनेसच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या नेहमी केल्या जातात, म्हणजे काय, तर तुम्ही खरेदी करता, तुम्ही विक्री करता, तर ती विक्री करून तुम्हाला मिळालेला जे काय फायदा आहे तो ऑपरेटिंग इन्कम आहे. त्यानंतर यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, तर सेल्स इन्क्लुडेड आहे, त्यानंतर कमिशन आहे, रिसिवड कमिशन कशावरचं, तर परचेस आणि सेल्सवरती, त्यानंतर क्रेडिटर्सने डिस्काउंट दिला असेल तर तो, तर ह्या सगळा ऑपरेटिंग इन्कमचा भाग आहे. नॉन ऑपरेटिंग इन्कम इज द इन्कम अरायझिंग आउट ऑफ इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी अँड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. बिझनेसच्या 3 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी कुठली मगाशी बघितली, दॅट इज नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस किंवा त्याला बिझनेस ॲक्टिव्हिटी असंच म्हटलं जातं. आणि इथे दुसऱ्या 2 ॲक्टिव्हिटीचा उल्लेख आहे, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. या 2 ॲक्टिव्हिटीतनं जो इन्कम येतो त्याला नॉन ऑपरेटिंग इन्कम असं म्हणतात. मगाशी पण आपण स्टेटमेंटमध्ये उदाहरणं बघितली, इथे पुन्हा उदाहरणं आहे. इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर्स, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स, डॅमेजेस आणि अवॉर्ड्स जर गव्हर्नमेंटकडनं काही मिळालेले असतील त्या कशाबद्दल, तर डॅमेजेसबद्दल. तुमची नुकसान भरपाई देण्यासाठी गव्हर्नमेंटने जर तुम्हाला काही नुकसान भरपाई दिली तर त्यालासुद्धा नॉन ऑपरेटिंग इन्कम असं म्हटलं जाईल. ग्रॉस प्रॉफिटची कॉन्सेप्ट इथं दिली आहे. स्टेटमेंटमधला पहिला प्रॉफिटचा रिझल्ट होता तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. त्यासाठी आपण काय केलं होतं, जो नेट सेल्स होता त्या नेट सेल्समधून आपण COGS म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे आहे, जे गुड्स तुम्ही विकले त्या विकलेल्या गुड्सची कॉस्ट किती ती आपल्याला वजा करावी लागते. ती वजा केली की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो. फॉर्म्युला इज गिवन, नेट सेल्स मायनस COGS इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट. Again there is a formula of net sales, gross sales minus sales returns, that is net sales. Gross sales म्हणजे काय, तर इट इज ॲग्रिगेट ऑफ कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स, या दोघांची बेरीज म्हणजे ग्रॉस सेल्स. देन फॉर्म्युला गिवन फॉर COGS मध्ये ओपनिंग स्टॉक आहे, त्यात परचेस ॲड करायचे आणि परचेसशी रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस, कॅरेज इनवर्ड, इम्पोर्ट ड्युटी, ऑक्ट्राय, ऑल अदर एक्सपेन्सेस रिलेटिंग टू परचेसेस, हे सगळे ॲड करायचे. देन जर मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर फॅक्टरी एक्सपेन्सेस ॲड केले जातील. डिप्रिसिएशन ऑन प्लांट मशिनरी, फॅक्टरी बिल्डिंग हे ॲड केलं जाईल आणि मग त्यातून क्लोजिंग स्टॉक जो आहे तो क्लोजिंग स्टॉक वजा करायचा आणि येणारा जो रिझल्ट असेल दॅट इज कॉल्ड ॲज COGS. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, बऱ्याचदा वापरायचं आहे आता आपल्याला. आता इतर काही टर्म्स अँड कॉन्सेप्ट्स त्यात वापरल्या जातात, ती म्हणजे पहिली टर्म आहे कॉस्ट. कॉस्ट म्हणजे काय, तर द ॲक्विजिशन व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑब्टेन्ड.
जे काय गुड्स आणि सर्व्हिसेस तुम्ही घेतलेले आहेत, खरेदी केले असतील, ॲक्वायर केले असतील, तर त्याची जी ॲक्विजिशनची व्हॅल्यू आहे ते ताब्यात घेण्यासाठी जो काय तुम्हाला खर्च आलेला आहे त्याला कॉस्ट असं म्हटलं जाईल. नंतर एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर तुम्ही जी कॅश खर्च करता किंवा इतर कुठले असेट खर्च करता, एखादी नवीन असेट खरेदी करण्यासाठी, त्याला एक्सपेंडिचर म्हटलं जाईल. एक्सपेंडिचर आणि एक्सपेन्सेसमध्ये फरक आहे. एक्सपेंडिचरचा फायदा हा तुम्हाला 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी होतो, म्हणजेच त्यातनं तुम्ही फिक्स असेट खरेदी करता, इन्व्हेस्टमेंट खरेदी करता. पण एक्सपेन्सेसचा फायदा जो आहे हा 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी असतो किंवा 1 वर्षासाठी असू शकतो. एक्सपेन्स म्हणजे काय, इट इज द सॅक्रिफाईस मेड फॉर गुड्स ॲक्वायर्ड अँड सोल्ड फॉर बेनिफिट्स रिसिव्ड ड्युरिंग द इयर. होम हा शब्द इथे चुकीचा पडलेला आहे, तो फॉर असं पाहिजे. देन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज मगाशी म्हटलं त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दोज एक्सपेन्सेस आर इन्कर्ड इन द नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस. देन there are 3 categories: administrative expenses, or we can call them as office expenses, finance charges, and third is selling and distribution expenses. All these 3 categories we have already seen into the earlier statement format. Then non-operating expenses, these are not रिलेटेड टू द डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज. एक तर ह्या रोज रोज घडणाऱ्या घटना नव्हेत. रोज काही तुम्ही मशिनरी खरेदी करत नाही, रोज तुम्ही फर्निचर खरेदी करत नाही. हे झाले इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्यामध्ये तुम्ही भांडवलाची उभारणी करता आणि त्यात करत असताना आलेला खर्च म्हणजे तो सुद्धा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीतनं राईज झालेला नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. Non-operating expenses arises due to unusual events and unexpected occurrences. काही वेळेला अनयुज्युअल घटना ज्या आहेत आणि अनपेक्षित घटना आहेत त्यातून सुद्धा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अराईज होत असतात. उदाहरणं दिलेली आहेत: लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स, तसंच इन्व्हेस्टमेंट्स असू शकतं. पेनल्टी फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही एखादं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं नाही आणि त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागला तर तो दंड हा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. देन कॉम्पेन्सेशन पेड फॉर इन्फ्रिंजमेंट ऑफ ट्रेडमार्क्स ऑर पेटंट्स. जर तुम्ही दुसऱ्या एखाद्याचा ट्रेडमार्क किंवा पेटंट इल्लिगल पद्धतीनं वापरला, त्यांची परवानगी न घेता, त्यांना रॉयल्टी न देता वापरला, तर तुमच्यावरती केस होऊ शकते आणि त्या केसमध्ये तुम्हाला त्या समोरच्या कंपनीला कॉम्पेन्सेशन द्यावं लागू शकतं. तर असं कॉम्पेन्सेशन नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. नेक्स्ट आर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बिझनेस सुरू करता त्यावेळेला काही खर्च येतात, तर त्या खर्चांना प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. तर तो सुद्धा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. त्यानंतर शेअर्स इश्यू करत असताना आलेला खर्च आहे, डिबेंचर्स इश्यू करताना आलेला खर्च आहे, त्यांना दिलेला डिस्काउंट आहे, हे सगळे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. आता मगाशी आणखीन एक रिझल्ट आपल्याला मिळाला होता, तो म्हणजे ऑपरेटिंग नेट प्रॉफिट. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट नंतर आपल्याला हा रिझल्ट मिळाला, ऑपरेटिंग नेट प्रॉफिट. तर आपण पहिल्यांदा बघितला होता तो बिफोर इंटरेस्ट होता आणि इंटरेस्ट वजा केल्याच्या नंतर तो आफ्टर इंटरेस्ट झालेला आहे. इथे दोन्ही फॉर्म्युले दिलेले आहेत. बिफोर इंटरेस्टचा फॉर्म्युला इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आणि हा वरचा जो आलेला रिझल्ट असेल त्या रिझल्टमधून आपल्याला पुन्हा काय वजा करायचं आहे, इंटरेस्ट वजा करायचं आहे. अँड देन वी विल गेट द ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. ऑपरेटिंग प्रॉफिटचा अर्थ काय, तर ऑपरेटिंग इन्कममधून ऑपरेटिंग एक्सपेन्स वजा केले की जो राहतो तो ऑपरेटिंग प्रॉफिट. पुढची कॉन्सेप्ट आहे नेट प्रॉफिट. अगेन देअर इज नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. So it is the excess of total operating plus non-operating income over the total operating and non-operating expenses. यामध्ये काय काय, तर ऑपरेटिंग आणि नॉन ऑपरेटिंग दोन्ही पद्धतीचा इन्कम ॲड करायचा, त्यातून ऑपरेटिंग आणि नॉन ऑपरेटिंग दोन्ही प्रकारचे एक्सपेन्सेस वजा करायचे आणि मग आपल्याला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळतो. तो मिळाला की त्यातून टॅक्स वजा करायचा, टॅक्स वजा केल्याच्या नंतर राहतो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड इट इज अवेलेबल फॉर ॲप्रोप्रिएशन्स. पुढे जाऊन तुम्ही त्यातून डिव्हिडंड द्या, रिझर्व्सना ट्रान्सफर करा आणि शिल्लक ठेवा, म्हणजे रिटेन अर्निंग्स करा.
So that's all for the day. Have a good day.